एस्पेशली ज्या विद्यार्थ्यांचे जास्त बॅकलॉग राहिलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी खास टिप की तुमचे जर नंबर ऑफ सब्जेक्ट जास्त राहिले आहेत, आता धरून चला तुमचे पाठीमागच्या सेमिस्टरचे 4 राहिलेत आणि या सेमिस्टरचे 4, 8 सब्जेक्टचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. काय करायला बरं? 100% अभ्यास तुम्ही करू नका. काय सांगताय सर? 100% का करू नका? 100% पेपर पण लिहिणार नाही आहात तुम्ही. आपला पेपर येतो 102 मार्काचा. 102 हो, विथ ऑप्शन 102 मार्काचा असतो. तुम्ही काय करा, 60%च सिलेबस करा ना. 60% स्टडी करा. म्हणजे जो रेग्युलरचा विद्यार्थी आहे त्याला 4 सब्जेक्टला 100 गुणिले 4 400% स्टडी करायचा आहे. तुम्ही 60% करा. 60 into 8 सब्जेक्ट इज 480%. मग त्या रेग्युलर पेक्षा फक्त 80% जास्त अभ्यास करायचा आहे ना तुम्हाला. लक्षात आलं का? या पद्धतीनं जर स्ट्रॅटेजी ठेवली तर तुमचे सगळे सब्जेक्ट्स क्लिअर होऊ शकतात आणि नेक्स्ट इयरला जाताना तुम्ही ऑल क्लिअर होऊन जाल.